सो गुड मॉर्निंग गाईज. ऋषिकेश काकडे व्लॉग्समधनं वेलकम आहे तुमचं. आणि आम्ही आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. 4चं प्लॅनिंग झालं. ठीक आहे, आता फायनली आम्ही निघालो आहे नरे हिल्सला. ओके, तर तुम्ही बघत राहा. पूर्ण तुम्हाला नरेची जी हिल्स आहे पूर्ण टूर केली जाईल. माझ्यासोबत आहे स्वामीनारायणचा पण व्ह्यू दिसतो, जे की आपण परवाच्या व्लॉग मध्ये बघितला. ओके, चला, ज्यांनी बघितलं नसेल आय लिंकवरती लिंक टाकलेली आहे, बघून घ्या पहिला ब्लॉग. सो आम्ही आता आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. ओके, आणि हा जो ट्रेकिंगचा मार्ग आहे तो कुणालाच माहीत नाही. क्वचित काही लोकांना माहीत असेल जे इथं राहतात त्यांना. कारण हा जो मार्ग आहे ना, 5 मिनटात तुम्ही टेकडीवर जाताय. ओके, 5 मिनटात टेकडीवर जाताय, परंतु 5 मिनटात तुम्हाला तिकडनं जो आहे ना मार्ग 15 मिनटाचा, त्याच्यापेक्षा जास्त थकवा येतो. पण मजा येते कारण पूर्ण असा जंगलातनं रस्ता असल्यासारखा आहे. ओके, सो लेट्स गो. आपण या जंगलाच्या अर्ध्यामध्ये आलेलो आहे. ओके, ह्या जंगलामधनं एक वाट आहे, त्या वाटेच्या अर्ध्या वाटापर्यंत पोहोचलोय. आणखीन आपल्याला 2 मिनिट लागतील पोहोचायला. ओके, सो तुम्हाला कसं वाटतंय? फिलिंग इज टू मच एक्साइटेड फॉर द एवढं इंग्लिश नका मारू रे, आपल्या माणसांना लोकांना सगळं मराठी कळतं. थंडी खूप आहे. थंडी खूप आहे. फायनली आम्ही पोचलेलो आहे. ओके, आता ही वाट आहे, ह्या वाट्यावरनं पूर्ण आपण टेकडी फिरायची. चला. सो इथं आलेलो आहे नरे टेकडीला. मी खूप दिवसापासून इथं येतोय आणि पाहतोय की हे सिंहगड ट्रेकरचे जे काही लोक आहेत ते अगदी आपल्या वयाचा जो मित्र आहे त्या वयापासून अगदी 60 ते 70 वयापर्यंतची लोक इथं येत आहेत. ओके, तर ह्यांचं खास वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्ण फक्त इथं व्यायामासाठी नाही येत. इथली साफसफाई, इथले जे झाडं आहेत त्यांना सुद्धा ते पाणी घालणं असू दे किंवा नवीन झाडं त्यांचं संवर्धन करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी हे लोक करतायत. तर त्यांच्याकडनं आपण ऐकून घेणार आहे की काय इथला एक्सपिरियन्स त्यांचा आणि इथलं काय वैशिष्ट्य आहे. ओके, सो आपण सुरुवात करतोय. सुप्रभात, मी दिवाकर आंबेकर, सिंहगड ट्रॅकर्सचा एक मेंबर. अनेक वर्षापासून आमचे सिंहगड ट्रॅकरचे सर्व ग्रुप या टेकडीवर फिरायला येतात. सुरुवातीच्या काळापासून ही मेनन टेकडी या नावाने ओळखले जात असते, कारण मेनन हे ग्रहस्थांची ह्या भागामध्ये बरीचशी जमीन असल्या कारणाने मेनन टेकडी ओळखले जाते. आता त्याचं नाव आम्ही योग टेकडी असं केलेलं आहे की कारण बरेचसे सर्व पर्यटन प्रेमी मित्र या टेकडीवर फिरायला येतात. खूप असं हे जंगल आहे आणि या जंगलामध्ये बरीचशी झाडं आहेत आणि या जंगलाचं संवर्धन करण्याचं काम देखील आमचे सिंहगड ट्रॅकर्स करतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथं पाण्याचं खूप दुर्मिळ असतं, त्या काळामध्ये बरेचसे ट्रेकर्स हे पाणी टाकत असतात. याशिवाय झाडाची छटाई करणे, झाडाचं संगोपन करणे, संवर्धन करणे, झाडं लावणे आणि झाडे जगवणे हा प्रमुख उद्देश आहे. कारण आजकाल झाडाचं जे ऑक्सिजन आहे त्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे कोरोनासारखे रोग असो, चिकनगुनियासारखे रोग आहेत, असे रोग उत्पन्न होत आहेत. आणि झाडाचं संवर्धन करणं हे सर्वांचं ध्येय असलं पाहिजे. प्रत्येकजण वाढदिवसाच्या दिवशी देखील इथे झाड लावण्याचा प्रयत्न करतो. ही मेनन टेकडी यासाठी प्रसिद्ध आहे की या भागाचा पूर्णसा परिसर हा पूर्णतः सौंदर्य खुलवणार आहे. आपण जर पाहता तर समोरच दिसतोय तो खंडोबाचा डोंगर आहे. दर रविवारी इथलचे बरेचसे ट्रेकर्स हे दर रविवारी या खंडोबाच्या डोंगरावर जातात. याशिवाय या समोर दिसतो तो सिंहगड देखील कोजागिरीच्या पौर्णिमेला तर बरेचसे आमचे ट्रेकर इथून चालत सिंहगड टेकडीवर जातात, म्हणजे सिंहगडावर जातात. असा हा बराचसा आपण उपक्रम राबवतो. याशिवाय बरेचसे वाढदिवस हे एकत्रितपणे साजरे होतात. कारण कोणाचाही वाढदिवस असलं की त्याला इथलेच गुलाब पुष्प न देता इथलेच वनातली झाडं यांचा पुष्पगुच्छ करून आपण देत असतो. या पद्धतीने इथं सिंहगड ट्रेकर्सवर बरेचसे लोक त्याचा आस्वाद घेतात. मी आपण रक्तदान भरवलं आपण इथं छानपैकी रक्तदान शिबिर. अरे वा, 121 जणांचं 121 जणांचं कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये 121 जणांचं रक्तदान आपण घेतलं. ओके, त्याच्यानंतर आता जे पूरग्रस्त जे आले
आम्ही ह्याला जाऊन कोकणामध्ये जाऊन 188 कुटुंबांना पूर्ण गृहवस्तू आणि वा, खूप छान, खूप छान. टोटल 256 जण आहेत ग्रुपमध्ये ओके. आणि सगळे ऍक्टिव्ह आहेत. सर्व पक्षाची लोक आहेत महत्वाचे म्हणजे म्हणजे सर्व पक्षाचे असून पण सर्व मतभेद बाजूला बाजूला ठेवून हे समाजकार्य उन्हाळ्यामध्ये आम्ही झाडांना पाणी वगैरे घालतो इकडं आणि सर्व लोक म्हणजे मदत करतात. तर तेच सांगायचं मला की तुम्ही हे जे लोक येत आहेत तर त्यांना काय सांगू इच्छित आहे व्हिडिओच्या माध्यमातून, जे वर येत आहेत फोटो काढताय आणि जात आहे? नाही मी सांगेन त्यांना की तुम्ही एक दिवसासाठी पर्यटन म्हणून येऊ नका. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे की तुम्ही 24 तासातल्या 1-2 तास तरी आपल्या निरोगी शरीरासाठी वापरले पाहिजे. सो आपण यांना सिंहगड ट्रेकर्सचे जे काही लोक आहेत त्यांना भेटून खूप छान वाटलं. तुम्ही जो एक्सपिरियन्स शेअर केला खरंच म्हणजे मी विचार पण नव्हतं केलं, डायरेक्ट तुम्हाला विचारला आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला, त्याबद्दल तुमच्या सर्व सिंहगड ट्रेकरचे मनपूर्वक आभार. बस तुम्हाला काय बोलू. धन्यवाद. आणि युट्यूबद्वारे हा जो प्रसारित होईल त्याचा फायदा लोकांना होईल, कारण तुम्ही हे जे चॅनल चालू केलेलं आहे त्याचा उद्देशच आहे की वनाचं संवर्धन आणि निरोगी कसं राहावं नक्कीच. यासाठी तुम्ही याचा प्रयत्न करता. धन्यवाद. तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल. यांचं वय आहे 61. ओके. यांचं वय 68. तुमचं काय किती वय सर? 64. यांचं वय आहे 64. तुम्ही बघू शकताय या वयात सुद्धा पहाटे 6 वाजता, किती वाजता आला सर तुम्ही? 6 वाजता. बघा हे 6 वाजता आले तिथं उठून, म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे आपल्या वयाची मुलं त्यांना लाजिरवाणी वाटणारी गोष्ट आहे. आणखीन बघणारे सुद्धा काही मुलं असतील किंवा काही आपल्या वयाचे असतील ते आणखीन झोपलेली सुद्धा असतील, परंतु हे या वयात सुद्धा इथे येत आहेत, व्यायाम करतायत आणि निसर्गाचा हा सगळा आनंद घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्या वयात ती एनर्जी राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्हीही व्यायाम करा आणि फिट राहा. सांगतात पण आपलं ड्रॉबॅक सुद्धा सांगावं लागत. हे बरोबर आहे. आम्ही आहे ना गेली 20 वर्ष फिरतोय. पहिला आमचा तो जैन मंदिरात फिरायचो. तिकडे आम्ही फिरता फिरता जागा घेतल्या बी विकल्या बी, आम्ही बी तिथं 5-6 गुंठे कमावली फिरून फिरून. फिरतानाच काय चाललंय बघायचं. बरं इकडे आलो, इकडे आता फिरतो तिकडे झाडं दिसायला लागली. मग आम्ही बी सर्च केला आणि आम्ही बी वेगळ्या वेगळ्या जातीची झाडं लावली. आज आमच्याकडं 3 गुंठ्यामध्ये बेल, भोकर, आपटा, जांभूळ, सीताफळ, हादगा, शेवगा एवढे 50 जातीची झाडं लावल्यात. आपण जगवतोय. आता आपलं झाडावर प्रेम करतो. आपल्या गावामध्ये 25 गुंठे शेती आहे, त्याच्यामध्ये सगळी दुर्मिळ झाडं जी यांना नावं माहिती नाही ती झाडं आपण लावतोय आणि जगवतोय. आज आपल्याकडं वडाचं झाड आहे. 22 वर्ष 3 वर्षापूर्वी पेपरला लेख आलता पुढारीला की 22 वर्ष पाणी घालणारा महापुरुष पुढारीला लेख आलता. आणि आज आपण 22 वर्ष झाली एक वाडाला पाणी घालतोय. तो आज 10 फूट उंचीचा. आज आपण इथं शेजार लावलाय तर तो आज 15 फूट गेलाय. परत दुसरं झाड लावले वाडाचं. वा. आज आपल्याकडे झाडं आहेत. आज आपल्याकडे प्रत्येक वर्षी 800-900 महिला येतात वट पौर्णिमाला आणि 800-900 आंबे जमल्यावर त्यातले 25 खातो, 700 वाटून टाकतो. द्यायची बी दानत पाहिजे तेव्हा येत राहते. तर इथं माझ्या गावची माणसं भेटलेली आहेत मला अचानक. त्यांनी विचारलं स्वतःहून मला की तू कुठला आहे, आणि त्यात मी सांगितलं अंबाजोगाई, आणि त्यांनी पण म्हटले अंबाजोगाई मध्ये कुठे. त्यांनी आडनावासहित मला ओळखलेलं आहे. तर हे आहेत काका. तर अनिल कराडे यांचं नाव आहे, अंबाजोगाईचे आहेत. तर काय सांगाल? बस रिटायर होऊन आपलं आलेलो आहे. रिटायर होऊन आलेले आहेत. ओके. आणि तुम्ही सर? मी अजित घोडके, डॉक्टर अजित घोडके. मी जॉबला चायनामध्ये असतो. वा. चायनामध्ये? सध्या लॉकडाऊन मध्ये इथे मी. ओके. आणि वर्क फ्रॉम होम चालू आहे. ओके. डॉक्टरचं वर्क फ्रॉम होम? PhD इन कम्प्युटर सायन्स. ओके ओके ओके. ठीक आहे. थँक्यू सर. प्रोफेसर भेटून छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सर. ओके. महाराज जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, भारत माता के जय. परत एकदा जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भारत माता के जय. आज आमचा हा जो ग्रुप आहे हा जवळजवळ व्यायाम करताना याला आज जवळजवळ 8व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. 2014पासनं ह्या मेनन टेकडीवर आम्ही कुठेही कधीही न थांबता आम्ही हा रोज व्यायाम करतो. ह्या व्यायामामध्ये आम्ही कार्डिओ, योगा, ॲब्स, रनिंग आणि मसल्स असा आम्ही
हृदयाचे ठोके जास्तीत जास्त माणूस कसा स्ट्रॉंग होईल, त्याला ज्या व्याधी आहेत त्या व्याधीतनं कसा तो पुढे तारेल, ह्या पद्धतीने आम्ही व्यायाम घेतो. कारण आमचा जो ग्रुप आहे त्यांनी जवळजवळ 100 गडांच्या आसपास ट्रेकिंग केलेलं आहे. इथं जी खंडोबा टेकडी आहे ह्या टेकडीवर तर आम्ही दर हप्त्याला जातोच. तिथं जे वृक्षारोपण आहे ते पण आम्ही त्याला पाणी देतो. इथं जी झाडं लावलेली आहेत ह्या झाडांनासुद्धा आम्ही पाणी देतो. असा हा सिंहगड ट्रेकर्सचा आमचा ग्रुप जो गेल्या 7 ते 8 वर्षापासनं कुठलाही खंड न पडता एक छानसा व्यायाम करून आम्ही आमच्या स्वतःची तब्येत इथे आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्यामध्ये आज आमच्या सिंहगड ट्रेकर्सबरोबर सिव्हिलियन्स पण हळूहळू वाढत चाललेले आहे आणि व्यायामाचं महत्त्व लोकांना पटत चाललेलं आहे. तरी सिंहगड ट्रेकर्सच्या सर्व सदस्यांतर्फे आपले व नवीन सर्व सदस्यांचे व स्वतःचे आम्ही 3 टाळ्या वाजून स्वागत करतोय. 1 2 3. तर सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व सिंहगड ट्रेकर्सनी वेळ दिला आणि अगदी मोलाचं मार्गदर्शन आणि तुमची जी कवायत आहे ती आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलसाठी तुम्ही परमिशन दिली त्याबद्दल अगदी तुमच्या मनापासून आभार. आणि इथं जे लोक येत आहेत, अगदी आम्ही तिकडे गेलो होतो, तिकडेही व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तिथंही लोकांनी या टेकडीचं महत्त्व काय, या टेकडीचं वैशिष्ट्य काय, आणि या टेकडीवर आम्ही फक्त व्यायामासाठी येत नाही तर इथली साफसफाई असो किंवा इथली झाडं असो त्यांचं संवर्धनसुद्धा तुम्ही करताय. कारण फक्त लोक काही येत आहेत, फिरत आहेत आणि जात आहेत, परंतु ही टेकडी आपल्यासाठीच आहे, सगळ्यांसाठी. कोणी एक मालक नाही याचा. ओके, तर आपण सगळ्यांनी जर ह्याचं संवर्धन केलं आणि याला जोपासलं तर ही टेकडी आमच्यासारख्या युवांना किंवा नवीन येणाऱ्या लोकांना बघायला भेटेल. नाहीतर पुण्यासारख्या शहरामध्ये हे राहणार सुद्धा नाही जर फक्त येऊनच आपण जर वापस गेलो तर तुम्ही हे चांगलं काम करताय आणि असंच आम्ही पण यात सहभाग करू. आम्ही सुद्धा येत राहतो. तर जे नवीन लोक येतात त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगायचं एवढंच विनंती की तुम्ही येताय फक्त येऊन फोटोशूट करून जाऊ नका. तुम्हीही तुमचा सहभाग थोडासा इथे दाखवा जेणेकरून इथल्या जे कंटिन्युअसली लोक येतात त्यांना पाहून चांगलं वाटेल. ओके, सर्वांचे मनपूर्वक आभार. सो माझ्या कॉलेजचे टीचर वाघमोडे सर मला इथे भेटलेले आहेत. ते दररोज ट्रेकिंग करतात. अक्षरशः म्हणजे एकही दिवसाचा खाडा नाही आहे. विशेष म्हणजे ते कॉलेजला सुद्धा सायकलने जात आहे. ओके, तर असा माणूस मी क्वचितच बघितलेला, असे माणसं जे की म्हणजे ट्रेकिंगसाठी म्हणजे पूर्ण सिंहगड दर आठवड्याला जातात. ते सिंहगडाला दर आठवड्याला, आणि ते पण सायकलवरनं. कुठनं सर? आपलं इथनं ना आंबेगाववरनं डायरेक्ट सिंहगड पायथ्याला सायकलने जातात. तिथनं मग परत ट्रेकिंग करतात. तर ह्या माणसाला सलाम आहे. थँक्यू सर. सो आता आपण इथनं वर निघालेलो आहे. तिथनं मग पूर्ण जो व्ह्यू आहे, आपल्याला ज्या गोष्टी आणखीन बघायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण बघणार आहे. ओके, सो लेट्स गो. तर मंडळी आपण ना आता एक अशी गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे आम्ही त्याला भूत बंगला म्हणतो. ओके, आणि तो भूत बंगला असा आहे की बांधून ठेवलं आहे कोणी, तर राहिलं तर कोणीच नाही आहे, परंतु नुसतीच बिल्डिंग बांधून ठेवली बघा हे. तर त्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो वर जाऊन. ये छोटू राम आमचे लहान बंधुराज आलेले आहेत. ओके, हाय छोटू. तो आपण बघू शकताय की माझ्यासोबत पूर्ण 60 वर्षाच्या पुढची लोक आहेत तिथं. ह्यांच्या जो ग्रुप आहे तो वाघजाई ट्रेकर्स नावाने ग्रुप ओळखला जातो. आणि हे सर्व जे लोक आहेत आपल्यासोबती जे लोक उभारलेले आहेत ते सर्व 60 वर्षाच्या पुढची, आणि इथं त्या वयाचे असताना सुद्धा इथं त्या एनर्जीने येऊन ट्रेकिंग करतात. आणि आता बघू शकता त्यांनी सर्वांचे आसन
त्यांनी टाकलेले आहेत जेणेकरून ते योगा इथं करू शकतील चांगल्या पद्धतीनं. तर आपल्यासोबत आहेत प्रकाश साठे सर. तर त्यांनाच विचारूया की कसं तुम्ही इथं सगळ्या गोष्टी करता. वाघजे ट्रेकर्स ग्रुपमध्ये आमच्या योगाचार्य खैरे सर म्हणून आहेत. ओके. हे गुरुमाऊली गगनगिरी महाराजांचे अगदी खूप जवळचे शिष्य आहेत तात्या म्हणून. त्यानंतर हे सहस्त्रबुद्धे सर. बर. त्यानंतर हे तात्या पाटील. बर. भारतीय विद्यापीठ. भांबोरे काका. ओके. हांडे काका. ओके. आणि आम्ही सगळेजण मॅक्स 50च्या पुढचे तरी 60च्या पुढचे तर मॅक्झिमम आहेत. बर. आम्ही दररोज येऊन इथं योगा करतो, प्राणायाम करतो, वॉकिंग करतो आणि एन्जॉय द लाईफ हे आमच्या सरांनी ब्रीद वाक्य दिलेलं आहे. तर हे योगाचार्य आम्हाला हे पूर्ण ट्रेंड करतायत या वयात पण. सरांचं वय 65च्या पुढे आहे. बर. आणि आमच्या सारख्यानं सगळ्यांना घेऊन एकत्र पुढे आणतायत. बर. हे माऊली आहेत. ओके. हे पारमार्थिक मध्ये आम्हाला खूप काही चांगलं मार्गदर्शन करतायत. आणि योगा प्राणायाम आणि बाकी काही ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ते दररोज आम्हाला सर करून देत आहेत. ओके. आता इथं कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी होतात म्हणजे योगा मधल्या कुठल्या सगळ्या तुम्ही सर्व भस्त्रिका, प्राणायाम, कपालभाती. सुरुवातीला प्रार्थना होती. बर. त्याच्यानंतर मग स्टँडिंग व्यायाम होता. बर. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. त्याच्यानंतर मग बैठे व्यायाम होता. बर. पाठीवरचे पोटावरचे सगळे रामदेव बाबांचं जे पॅकेज आहे. बर. ते पूर्ण पॅकेज साधारण 1.5 तासाचं पॅकेज आहे. बर. 1 तास आमचं वॉकिंग होतं आणि 1.5 तास हा प्राणायाम होतो. आणि यासाठी काही कुठली फीस तुम्ही घेता का यांच्याकडनं? नाही. सगळं म्हणजे विनामूल्य आहे. फक्त यायचं आणि तुमच्या ह्या ग्रुपला जॉईन व्हायचं. आणि मी भारतीय विद्यापीठात सेवानिवृत्त प्राचार्य आहे. बर. गेल्या 2008 पासून बर. हे काम विनामूल्य करतो. ओके. त्याच्यानंतर मग 14 साली प्रशिक्षण घेतलं रामदेव बाबांचं. तिथून पुढे सुरू केले. सुप्रभात योगा ग्रुपचा स्थापन केला. त्याच्यानंतर आता लॉकडाऊनमुळे हा सध्या ग्रुप बंद आहे. पण शहराच्या बाहेर येऊन आम्ही हे सगळं काम करतच असतो. पण ह्या टेकडीवरती तुम्ही आता रिटायर आहेतच तुमच्या जॉबमधनं, तुम्ही हे मोफत कशासाठी करताय? एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत असतो ना हे. ओके. आपल्याला शासनाची पेन्शन मिळते. ओके. तर त्याच्यातून काय ते समाजाकडून आपलं ऋण आहे ते उत्तरदायित्व म्हणून हे करत असतो सगळं. नाही, खूप चांगली गोष्ट आहे की आज तुम्ही बघताय की पूर्ण या पुणे शहरामध्ये सुद्धा ह्या गोष्टी विकत केल्या जातात, विकत घेतल्या जातात. आणि हे असे काही लोक आहेत यांना आता एवढा एक्सपिरियन्स आहे, 60-65 वय यांचं, आणि ह्या वयाच्या माणसानं इथं येऊन एवढ्या सगळ्यांचं योगासन घेतात. असेच इकडे दुसरे पण ग्रुप आहेत, त्यांचं पण ट्रेकिंग चालू असतं, व्यायाम चालू असतो, योगा चालू असतो. आता आपण पोहोचलेलो आहे हार्ट ऑफ द टेकडी. ओके. सो हा जो पूर्ण भाग आहे ना ह्या नरेचा टेकडीचा हार्ट ऑफ टेकडी जरी म्हणलं चालेल. इकडं जांभूळवाडी आहे. ओके. तिकडं हा सिंहगड किल्ला आहे, तिथे दिसतंय का? तुम्हाला दिसत नसेल. ओके. तो सिंहगड किल्ला आहे. तिकडे आहे खंडोबा टेम्पल. याच्यानंतरचा मे बी किंवा त्याच्यानंतरचा 3rd किंवा 4th ब्लॉग आपला खंडोबा टेम्पलचा असेल. ओके. सो चलो चलते हैं. जाओ तुम जाओ जहां. येऊन लोकांना सांगणार नाहीये. आपण पण थोडंसं इथं जे झाड आहेत त्यांना पाणी घालणार आहे. हा इथं जो आहे बॅलर, यामधनं आपल्याला पाणी घेऊन या झाडांना, जिथं बघू शकता तुम्ही सर्व झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची, त्यांना तुम्ही पाणी घालू शकता. ओके. सो आपण पण फक्त आपणच लोकांना सांगण्यापेक्षा आपणही थोडंफार हातभार लावला तर आणखीन चांगलंच आहे ना. सो आता आपण पाणी भरतोय याच्यामध्ये. नरे टेकडीचा ब्लॉग जो 2 आहे तो आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे शूट. ओके. तर तुम्ही नक्की बघा हा जो ब्लॉग आहे, आणि तुम्हाला जे काही वाटतं या ब्लॉगबद्दल तर लगेच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि बस मिळते हे नेक्स्ट ब्लॉग. स्टे ट्यून. थँक्यू सो मच.